जय भीम मित्रांनो, ब्लू स्ट्रीट वेल्थच्या एज्युकेशनल चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. सो फ्रेंड्स, टुडे इज 29 नोव्हेंबर, फ्रायडेचा दिवस होता आणि आज सेन्सेक्सची एक्सपायरी होती. आणि ओव्हरऑल मार्केटमध्ये आत्ताच्या ह्या इंट्राडे ॲनालिसिस व्हिडिओमध्ये आपण पुढे समजून घेऊया की निफ्टी आणि बँक निफ्टीने कसं ट्रेड केलं. आपण जे प्री मार्केट ॲनालिसिस व्हिडिओमध्ये लेवल्स दिल्या होत्या त्यांना रिस्पेक्ट केलं की नाही केलं, की त्यांच्या अगेन्स्ट ट्रेड केलं, अपसाईड होतं ओव्हरऑल मार्केट की डाऊनसाईड होतं की साईडवेज होतं, ह्या सगळ्या गोष्टी समजून घेऊया. तर त्यासाठी फर्स्ट ऑफ ऑल आपण बघूया की येस, रशिया युक्रेन वॉर यांचं सध्या लेटेस्ट काय सुरू आहे. सो 3 hours अगो CNBC TV 89च्या सोर्सेसकडून एक न्यूज रिफ्लेक्ट होत आहे की US अँड नॅटो इन्व्हॉल्वमेंट इन रशिया युक्रेन कॉन्फ्लिक्ट कुड लीड टू ग्रेटर एस्कलेशन. ठीक आहे फ्रेंड्स, सो हिअर द रशियन गव्हर्नमेंटचं असं म्हणणं आहे की US आणि नॅटो इन्व्हॉल्वमेंट जर रशिया युक्रेनमध्ये दाखवलं तर फर्दर एस्केलेशनसाठी रशिया तयारी करेल. ठीक आहे. सो मिस्टर व्लादिमीर पुतिन, ॲज वी ऑल नो, ही इज व्हेरी ॲग्रेसिव्ह गाय आणि एवढ्यात ते माघारही घेणार नाहीत आणि शांतही बसणार नाहीत. बट ऑलरेडी जसं मी मागच्या 1-2 व्हिडिओजमध्ये सांगितलं होतं की मार्केट एकाच गोष्टीला वारंवार रिॲक्ट करत नाही. त्यामुळे रशिया युक्रेन वॉरमध्ये जसं काल एक मोठा हल्ला, मिसाईल आणि ड्रोन हल्ला केला होता रशियाने युक्रेनवरती. इवन त्यांची कॅपिटल जी कीव आहे त्याच्यावरती सुद्धा हल्ला केला होता. बट मार्केटने आज त्याला फारसं रिॲक्ट केलेलं नाही आहे. सो वी कॅन से मार्केटने ह्या गोष्टींना ऑलरेडी फॅक्टर इन केलेलं आहे. सेम ॲज इस्रायल इराण वॉरचंही तसंच आहे. स्टील आपण बघूया एकदा की आज इफ देर इज एनी स्पेशल न्यूज ऑन इस्रायल इराण वॉर. सो 3 hours अगो टाइम्स ऑफ इंडियाच्या सोर्सेसकडून असं सांगण्यात आलेलं आहे की हिजबुल्ला चीफ डिक्लेअर्स अ ग्रेट विक्ट्री अगेन्स्ट इस्रायल. ओके, सो ह्यांचं इकडे विक्ट्री आणि डिफीट हे सगळं सुरू आहे. सो ऑलरेडी ही पण न्यूज मार्केटने फॅक्टर इन केलेली आहे. सो देर इज नो नीड टू वरी अबाउट इट. आणि थर्ड, आपल्या इंडियातलं वॉर, इंटरनल वॉर मीन्स अदानीजींचं स्टॉक्स आणि अदानीजींचा ग्रुप. ठीक आहे. सो फ्रेंड्स, अदानी न्यूजमध्ये सध्या लेटेस्ट न्यूज अशी आहे की 8 hours अगो NDTVच्या सोर्सेसकडून असं अपडेट करण्यात आलेलं आहे की वी हॅवंट रिसिव्ड एनी रिक्वेस्ट फ्रॉम US. सो हे म्हणणं आहे फॉरेन मिनिस्ट्री ऑन अदानी केस. ओके, सो फ्रेंड्स, बॅटलमध्ये आता फॉरेन मिनिस्ट्री ऑफ इंडिया अदानीजींना बॅकिंग करण्यासाठी आलेली आहे. सो अदानीजींसाठी ही एक जमेची बाजू आहे असं आपण म्हणू शकतो. आणि जसं मी ऑलरेडी सांगितलं होतं की अदानीजींचे ऑलरेडी 4-5 दिवसापूर्वीच की अदानीजी एखादं पॅट्रिओटिझमने भरलेला व्हिडिओ घेऊन येऊ शकतात किंवा स्टेटमेंट्स देऊ शकतात किंवा मे बी सो अदानीजींचा ग्रुप जो आहे ओव्हरऑल ह्या टेन्शनच्या कॉन्फ्लिक्ट्समधून बाहेर पडलेलं दिसत आहे आपल्याला. आणि त्याच्यामुळे अदानीजींचे स्टॉक्स पण सगळे अपसाईड मोमेंटम दाखवत आहेत. सो अजून एक न्यूज आहे की अदानी स्टॉक्स रॅली अप टू 9% ॲज जॅपनीज बँक रिपोज फेथ. ओके, सो जॅपनीज बँक्सनी अदानीजींच्या ग्रुपमध्ये ओव्हरऑल ट्रस्ट दाखवलेला आहे, विश्वास दाखवलेला आहे. सो सगळ्या पॉझिटिव्ह न्यूज आहेत अदानीजींसाठी. सो मे बी तेच कारण आज असू शकतं की मार्केटने आज अपसाईड मोमेंटम नाही नाव दाखवलं आणि पडलंही नाही जास्त, बट मार्केट एका ठिकाणी हॉल्ट करून होतं. ठीक आहे. सो ओव्हरऑल इंडियन मार्केटसाठी चांगलं आहे. बट देर इज अ बॅड न्यूज फॉर इंडियन मार्केट की वेट येस, टाइम्स ऑफ इंडियाच्या सोर्सेसकडून 6 hours अगो न्यूज अपडेट करण्यात आलेली आहे की इंडिया Q2 GDP growth 2024. So India's GDP growth slows down to 7-quarter low of 5.4%. So friend, as per my knowledge, मी न्यूज सर्फ करत असतो नेहमी. सो इंडियाचं जे एक एस्टिमेटेड कॅल्क्युलेशन होतं ते 7% नी GDP ग्रोथ होईल असं अनुमान होतं.
त्यानंतर री रेटिंग करून 6.8 वरती आणलं होतं, बट ऑलरेडी ते 5.4% वरती ऑलरेडी इंडियाची जी डी पी ग्रोथ आलेली आहे. फक्त आणि फक्त 5.4% Q2ची GDP ग्रोथ, विच वॉज टोटली अनएक्सपेक्टेड. आणि 7 क्वार्टर, लास्ट 7 क्वार्टर्समध्ये सगळ्यात डाऊन GDP ग्रोथ आहे ही. सो बेसिकली इट्स अ बॅड न्यूज फॉर इंडिया ऑब्वियसली. आणि इंडियासाठी अजून एक बॅड न्यूज आहे. वेल, आय वुड लाईक टू शेअर इट विथ यू की FIIs हॅव स्टार्टेड सेलिंग अगेन. ठीक आहे. सो FIIsनी काल 11,000चं सेलिंग केली होती आणि आज 4,383. ठीक आहे. वेअरएज DI बाय करत आहे त्याच्या अगेन्स्टमध्ये 5,723. तुम्ही इथे बघू शकत असाल, NSEचा डेटा आहे. सो बट स्टील मला असं म्हणायचं की 2-3 दिवसापूर्वीच्या ट्रेडिंग सेशनमध्ये जे चित्र आपल्याला वाटत होतं किंवा दिसत होतं की आता FIIs आर बॅक अगेन आणि त्यांनी मे बी बाईंग स्टार्ट केली आहे. सो नो फ्रेंड्स, FIIsनी बाईंग स्टार्ट केली 500, 1000, 1,500, 2,000 करोडनी. आणि परवा सेलिंग एकदाच केली 11,000 करोडची. काल सेलिंग केली 4,000, आज सेलिंग केली काल सेलिंग केली 11,000ची, आज सेलिंग केली ऑलमोस्ट 4,400 करोडची. सो दिस इज द सिनारिओ. सो आत्ता आपण बघूया फ्रेंड्स की निफ्टी आणि बँक निफ्टीचं आज इंट्राडे कसं होतं. सो निफ्टीमध्ये आपण 15 मिनिट्स चार्ट फ्रेमवरती बघत आहोत की निफ्टीची क्लोजिंग जी आलेली आहे ऑलरेडी 24,131. ठीक आहे फ्रेंड्स. अप साईडला आपण लेवल सांगितली होती आज प्री मार्केटमध्ये 24,111. आणि तुम्ही बघू शकत असाल की ऑलमोस्ट शेवटचे 2-2.5 तास ऑलमोस्ट, वेट आय विल शो यू, नॉट 2.5 तास फ्रेंड्स, सिन्स 10:45. ओके, सिन्स 10:45 to 3:30. ठीक आहे. सो ऑलमोस्ट 4.5 तास मार्केटने त्या ट्रेंड लाईनला सोडलं नाही आणि ऑलमोस्ट 10:45 पासून मार्केट पूर्ण साईडवेज होतं. ठीक आहे. सुरुवातीची काही थोडीशी मुवमेंट आली होती अपसाईड, त्याच्यानंतर मार्केट पूर्ण साईडवेज होतं. डाऊन साईडला लेवल आपण दिली होती 23,777. ऑब्व्हियसली ती लेवल आलीच नाही आणि द मेजर सपोर्ट 23,555 दॅट इज इंटॅक्ट. बट आय थिंक सो की मंडेला मे बी अपसाईड किंवा डाऊन साईड एखादी मुवमेंट आपल्याला कॅच करायला मिळू शकते. सो टुडे वॉज नॉट अ ग्रेट डे फॉर ऑप्शन बायर्स, बट स्टील इन बँक निफ्टी. ठीक आहे. बँक निफ्टीमध्ये तुम्ही इथे बघू शकत असाल की जो लेवल्स, ज्या ट्रेंड लाईन्स आहेत मी त्या तशाच प्लॉट करून ठेवलेल्या आहेत ज्या प्री मार्केटमध्ये आपण दाखवल्या होत्या, सो दॅट ते थोडंसं इझी पडतं बघण्यासाठी. सो बँक निफ्टीमध्ये आपण 52,555 ही लेवल सांगितली होती अपसाईडसाठी ऑब्व्हियसली, विच हॅज नॉट हिट टुडे. आणि 52,052 अशी एक लेवल सांगितली होती ज्याच्या इर्दगिर्द पूर्ण मार्केट ऑलमोस्ट 10:30 पावणे 11 नंतर त्याच्याच अवतीभोवती होतं आपल्याला असं इथे दिसतंय. स्पेशली शेवटच्या 1 ते 1.5 तासात तर कम्प्लिटली रेंज बाउंड होती बँक निफ्टी. आणि सपोर्ट आपण सांगितलं होता 51,666चा. ऑब्व्हियसली तो हिट झालेला नाही आहे, ब्रेक झालेला नाही आहे. बट स्टील टेलिग्राम चॅनलला जर तुम्ही जॉईन केलं असेल फ्रेंड्स आणि नसेल जॉईन केलं तर प्लीज डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्रामची लिंक आहे, तुम्ही टेलिग्राम ग्रुप जॉईन करू शकता, ज्याच्यामध्ये मी माझी पर्सनल ट्रेड्स डेली बेसिसवरती शेअर करत असतो जस्ट फॉर युअर नॉलेज पर्पज. दोज आर नॉट एनी काइंड ऑफ कॉल्स अँड टिप्स सर्व्हिसेस. ठीक आहे. आपला चॅनल यूट्यूब चॅनल एज्युकेशनल चॅनल आहे जो कोणत्याही प्रकारचे कॉल टिप्स ॲडवायझरी सर्व्हिस प्रोव्हाइड करत नाही. ठीक आहे. जे काय मी ट्रेड्स शेअर करतो ते प्युअर अँड प्युअर नॉलेज बेसिससाठी असतात. त्याच्यावरती तुम्ही तुमचं पण पर्सनल ॲनालिसिस करू शकता किंवा तुमच्या फायनान्शियल ॲडवायझरशी तुम्ही कन्सल्ट करू शकता बिफोर टेकिंग एनी ट्रेड्स, कॉज वी आर नॉट रिस्पॉन्सिबल फॉर एनी प्रॉफिट अँड लॉसेस. ठीक आहे. सो फ्रेंड्स, तुम्ही बघू शकत असाल की 51,666 ही जी एक बेसिक लेवल आहे, आपण तिथपर्यंत पोहोचलोच नाही कारण मार्केट पूर्ण साईडवेज होतं. ऑलमोस्ट शेवटच्या 1-1.5 तासामध्ये तर 52,000 आणि 52,000 आणि 52,050 ह्या रेंजमध्येच होतं. बट स्टील आपण टेलिग्रामला एक
PE साईडचा ट्रेड रेकमेंड केला होता आणि ऑब्वियसली त्याचे टार्गेट्स हिट झाले होते. ठीक आहे फ्रेंड्स. सो तुम्ही टेलिग्राम चॅनलला ते चेक करू शकता. सो अशा पद्धतीने आज ओव्हरऑल मार्केटने रिॲक्ट केलेला आहे फ्रेंड्स. सो मंडेला लेट सी मार्केट कसं रिॲक्ट करेल, गॅप डाऊन ओपन होतं की गॅप अप. ऑब्वियसली मी वीकली ॲनालिसिस व्हिडिओ जेव्हा संडेला अपलोड करेन तर त्याच्यामध्ये अपडेट्स तुमच्याशी मी शेअर करेन त्या संदर्भातल्या. आणि इतर तुमचे काही डाऊट्स किंवा क्वेरीज असतील तर प्लीज कमेंट बॉक्समध्ये विचारा. आणि जर व्हिडिओ आवडत असेल किंवा याच्यातून काही नॉलेज किंवा कोणत्याही प्रकारचं गेन होत असेल तर प्लीज कमेंट बॉक्समध्ये जय भीम लिहा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. ठीक आहे फ्रेंड्स. तर भेटूया पुढच्या एज्युकेशनल व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा. तोपर्यंत सगळ्यांना मानाचा जय भीम, जय शिवराय.